जय महाराष्ट्र। मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा मनसे। माझ्यासोबत स्थानिक शाखाध्यक्ष फिरोज खान। ही व्हिडिओ यासाठी बनवता, हा व्हिडिओ गेल्या 3 वर्षापासून लवजी वत्सत साळवे चौक ते सनग्रेस शाळापर्यंत रस्ता रुंदीकरण व्हावा आणि रस्ता असलफा मेट्रोला जॉईंट व्हावा यासाठी गेल्या 2022 पासून पत्रव्यवहार करतोय। तुम्ही बघू शकता की या रस्त्यावर डिवायडर साठी प्रयत्न केले होते। आज तुम्ही बघू शकता पूर्ण रोड खाली दिसतोय तुम्हाला। हे डिवायडर लावायला पण मला गेले 6 ते 8 महिने लागलेत, परंतु शेवटी डिवायडर बनवलेत। आता मी कंटिन्यू फॉलोअप करतो। एक दिवस आंदोलन घेणार होतो, अधिकाऱ्यांना सांगितलं हिमालेश्वर महादेव मंदिरच्या बाहेर मी आंदोलन करणार जर तुम्ही रुंदीकरणचा प्रस्ताव पुढे पाठवला नाही तर। मला सांगितलं 2 दिवसात आम्ही काम करतोय सुरू। माहित नाही त्याच्या नेक्स्ट डे आमदार यांना कुणीतरी सांगितलं असेल की भानुशाली आंदोलन करणार आहे, म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्यावर इथे रुंदीकरण करा, तिथं रुंदीकरण करा। ठीक आहे, मी म्हणतो चालेल। कुणीतरी काम करायला उतरला तर मलाही आनंद वाटलं की भाई कुणीतरी काम करायला उतरला। पण शेवटी काय झालं, गेले 4 महिने झालेत, मला वाटतं 4 महिने झालेत, कुठलाही पेपरवर्क नाही, काहीच नाही। त्या एक दिवस फक्त आले, तामझाम केला आणि सगळे सोडून दिलं। त्यानंतर माझा पत्रव्यवहार कंटिन्यू चालू होता, माझा फॉलोअप कंटिन्यू चालू आहे। आता मी तुम्हाला दाखवतोय की रोडवाल्यांनी डीपी सर्वेंना हा पत्र दिलाय। कधी दिलाय? दिनांक 12 फेब्रुवारी 2026 आणि आज तारीख आहे 20 मार्च 2026। परंतु डीपी सर्वे मधला कुठलेही अधिकारी आतापर्यंत सर्वे करायला आले नाहीत। मी त्यांना फोन केला, म्हणता आम्ही या वीक मध्ये कधी पण येऊ आणि आम्ही सर्वे करून घेऊ। परंतु विचार करा, आज शुक्रवार झाला, शनिवार रविवार सुट्टी, सोमवार परत काहीतरी बंद, हे सगळे चालू आहे। आमच्या लोकांना किती त्रास आहे हे मी फक्त दाखवतो। आता बघा हा रोड, नमस्कार, काय नाही, जरा हे रोड मोठा रुंदीकरण करून द्या, त्यासाठी चालू आहे। 6 वर्ष बघतोय नाही ना, आता बघा ना, आता होईल ना, आता आपण हाती घेतलंय काम। हो का? आता तुम्ही बघा, हा रोड एवढा लहान आहे, फुल ट्रॅफिक होते, बरोबर आहे। तुम्ही बघा किती ट्रॅफिक होते। हे सगळे रिक्षाचे गॅरेजवाले आहेत बघा। हे गॅरेजवाले इथं अशा रिक्षा लावतात, जुन्या रिक्षा असेच पडले असतात। दाखवा या। हे सगळे गॅरेजचे काम या दोन्ही बाजूला होतात। इथंही धंदा होतो, रिपेअर सगळे इथं होतात। फक्त जागा आतमध्ये घेतली आहे, पण आतमध्ये कोण धंदा करत नाही, सगळे रिक्षा बाहेर रिपेअर होतात। काका बरोबर है ना, रिक्शा बाहर होता है ना रिपेयर। अब रोड बड़ा करने का कि नहीं, अपने को करने का है ना। तुम्हारे इधर झाड़ है कि नहीं अंदर? हाँ, कुठं आहे झाड? कुठं आहे झाड? नाही नाही, तसं नाही, तुम्ही समजणार ना मला जे दाखवायचं। या तुम्हाला दाखवतोय लोकांनी जागा कशी वाढवलेली आहे। मी अधिकाऱ्यांना फक्त एवढं सांगतो, तुमचा प्रोसेस करा, परंतु हे जे वाढवलेली जागा आहे त्याच्यावर तर कारवाई करा, तेही करत नाही। या इथं हे रिक्षा दाखवा, 1 मिनिट, हे रिक्षा दाखवा। असे सगळे रिक्षा उभे आहेत। आता हे बघा, हा झाड आहे, बरोबर आहे। त्यांची भिंत तिकडनं आहे, हे पुढं पूर्ण वाढवलेलं आहे, हे अनधिकृत वाढवलेलं आहे, बरोबर आहे। बघा तो झाड अजून दाखवतो या। हे बघा, हा आतमध्ये झाड आहे। कोणी स्वतःच्या दुकानात झाड यायला देत नाही, एवढं पण फांदी आली ना कापून टाकतात। परंतु कसं आहे, वाढवलेली जागा आहे ना, झाड कापू शकत नाही। मी म्हणतोय ह्यांच्यावर कारवाई करा, तेही करत नाही। ते अजून दाखवतोय, हे बघा सगळे रिक्षेचे काम चालू आहेत। त्यांना भाड्यावर दिले महानगरपालिकेने जागा। हे बघा, हे झाड दाखवा, तो आतमध्ये तो झाड दाखवा। हे सगळे वाढवलेली जागा आहे रस्त्यावर, परंतु एका माणसांनी रस्त्यावर काही केलं तर महानगरपालिका त्याच्यावर तात्काळ कारवाई करते।
परंतु एल वॉर्ड प्रशासन आमच्या या वॉर्डमध्ये काही करायला तयार नाहीये. तुम्ही फक्त बघा हा रोड किती मोठा आहे, तुम्ही बघा ही रोडची लेवलिंग आहे, ऍक्च्युअल मध्ये अजून मोठा आहे. हे बघा हे होमगार्डची भिंत पण आतमध्ये जाणार आहे. आता हा मोकळा रोड आहे, कोण बोलायला तयार नाही. कशी गाड्या लावा, स्कूल बसेस बंद झाली यायला, स्कूल बसेस यायला बंद झालेत, काहीच नाही, कुणाला काही घेणं देणं नाहीये. बघा दोन्ही बाजूला कशा गाड्या लावतात ते दाखवा, फक्त ते दाखवा. हे झाडं दाखवा, हे जे झाडं आहेत ना, हे जे झाडं आहेत हे सगळे गाड्यांच्या आतमध्ये आहेत. हे जे झाड आहेत ते गाड्यांच्या आतमध्ये आहेत. सगळ्यांनी जागा वाढवली आहे पण कारवाई कुणाला करायची नाही. हे बघा हे इथं सगळे अनधिकृत पार्किंग आणि गॅरेज आहेत. या अजून दाखवतोय. मी स्थानिक नगरसेवक विजू शिंदे आणि किरण लांडगे या दोघांनाही सांगितलं, बाबा आता तुम्ही नगरसेवक निवडून आलात, जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, कुठंतरी आमच्या उमेदवारांना हार दिलेली आहे जनतेने. जर जनतेने तुम्हाला निवडून दिले तर तुम्ही काम करा. मी त्यांनाही विनंती केली, आता त्यांनी आम्हाला विश्वास दिलाय की आम्ही काम करणार आहोत. बघूया आता. विजू शिंदे हे तर प्रभाग समिती अध्यक्ष झालेत, मला त्यांनी शब्द दिलाय की आम्ही काम करून दाखवू, आम्ही तुमच्याला हाताला हात लावून चालू. मी म्हटलं मला थोडा सपोर्ट करा, मला थोडी हेल्प करा, मी 3 वर्षापासून फॉलोअप करतोय. कुठंतरी त्यांनी सांगितलं मी तुम्हाला हेल्प करणार. हे बघा या अशा हातगाड्या लागतात. हे बघा हे सगळे पुढे वाढवलेली जागा आहे, दाखवाय काय नाही, हे सगळे वाढवलेली जागा आहेत पण कारवाई नाही. सगळ्यांनी जागा पुढे वाढवली आहे. हे दाखवा, हे गाडे दाखवा. हे हा चला पुढे या. हा जय श्रीराम. मजा. हा हे सगळे गाडे ना वाढवलेले आहेत, अनधिकृतपणे पुढे वाढवलेले गाडे आहेत. हे बघा ती जी भिंत दिसते तुम्हाला ती बाउंड्री आहे, मला वाटतंय तिथपर्यंत. या हा सागर हॉटेल. जर हा रोड आमचा मोकळा झाला तर कुठंतरी आम्हाला चालायला फिरायला आमच्या माता भगिनींना पोरांना आजूबाजूला फुटपाथ भेटेल. मध्ये डिवायडर लावा यासाठी पत्रव्यवहार केलाय, परंतु महानगरपालिका झोपलेली आहे. सगळे निवडून आलेले जनप्रतिनिधी ही झोपलेले आहे, लोकप्रतिनिधी. आता बघा काम होतंय की नाही पुढे, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे. मी नेक्स्ट वीक मध्ये डीपी सर्वे या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहे आणि त्यांना जाब विचारणार आहे की बाबा तुम्ही कधी कामाची सुरुवात करताय, कारण हे जेपर्यंत रिपोर्ट देणार नाही तेपर्यंत पुढचा काम एल वॉर्ड करू शकत नाही. हे खरं आहे. म्हणजे आता डीपी प्लॅनची वारी आहे. आम्हाला हा रोड रुंदीकरण पाहिजे आणि असलफा मेट्रोला जॉईंट करून पाहिजे, यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि हा रोड जेपर्यंत रुंदीकरण होत नाही तेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त दाखवा, रोड दाखवा पुढे येऊन. दाखवा पुढे घे. आता हा रोड अच्छा. आता तुम्ही बघू शकताय काय परिस्थिती आहे. रोड मोठा करा आश्वासन देतायत, आज येणार, उद्या येणार, परवा येणार, सोमवारपर्यंत वाट बघू. आता पण आमचे मित्र सांगून गेले सोमवारी येणार आहेत, बघू. सोमवार नाही आले तर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली कारवाई करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.